नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये फायनल अकाउंट ऑफ प्रोप्रायटरशिप हा टॉपिक आपण सुरू केलेला आहे. मागील लेक्चरला आपण 2 प्रॉब्लेम अभ्यासले. हा तिसरा प्रॉब्लेम आपण अभ्यासत आहोत. सुरुवातीला तुम्हाला फायनल अकाउंट या टॉपिकमध्ये एक ट्रायल बॅलन्स दिलेला आहे आणि एक 3-4 ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. तर ट्रायल बॅलन्समधल्या प्रत्येक पॉईंटचा एकच इफेक्ट या ठिकाणी होत असतो आणि ॲडजस्टमेंटचे प्रत्येकी 2 इफेक्ट होत असतात. तर आपण या ठिकाणी ट्रायल बॅलन्स त्याच्यातल्या ज्या काय ॲडजस्टमेंट आहेत त्या ॲडजस्टमेंट विचारात घेणार आहोतच, पण त्या अगोदर या ठिकाणी हा प्रॉब्लेम व्यवस्थित समजून घेऊ आणि मग जे काय आपल्याला कोणते अकाउंट तयार करायला सांगितलेले आहेत ते पण आपण तयार करणार आहे. फायनल अकाउंटमध्ये सुरुवातीला आपल्याला ट्रेडिंग अकाउंट एक तयार करावं लागतं, दुसरं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि तिसरं आहे बॅलन्स शीट. तर ट्रेडिंग अकाउंटला या ठिकाणी सर्व उत्पादन खर्च, विक्री येते. प्रॉफिट लॉसला ऑफिस खर्च, विक्री खर्च व तोटे येतात आणि बॅलन्स शीटला तुमचं असेट आणि लायबिलिटी टॅली होतं. त्यावेळी तुमचा प्रॉब्लेम टॅली झाला. चला तर मग या ठिकाणी आपण हा प्रॉब्लेम व्यवस्थित ट्रान्सफर करू, त्याचे इफेक्ट आपण समजून घेऊ आणि मग प्रत्येकी या ठिकाणी ॲडजस्टमेंट पण कशा सॉल्व करायच्या त्याही विचारात घेणार आहोत. बघा, सुरुवातीला अगोदर पॉईंट सांगतो, नंतर ॲडजस्टमेंट सांगतो. ठीक आहे, प्रत्येक पॉईंटचा सिंगल इफेक्ट आहे. बघा, सुरुवातीला ओपनिंग स्टॉक हा ट्रेडिंगच्या डेबिटला, म्हणजे लक्षात घ्या डेबिट साईडचे पॉईंट एक तर ट्रेडिंगच्या डेबिटला येतात. लक्षात घ्या, डेबिटचे पॉईंट एक तर ट्रेडिंगच्या डेबिटला येतात आणि किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येतात किंवा असेटला येतात. लक्षात घ्या, म्हणजे डेबिट असेट हा रूल आपला तयार होत आहे. लक्षात घ्या, म्हणजे डेबिटला आलेला पॉईंट एक तर डेबिटलाच येणार आहे किंवा असेट साईडला आपण तो लिहिणार आहोत. एक 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 पॉईंट आपण व्यवस्थित ट्रान्सफर पोस्टिंग करणार आहोत आणि मग त्याच्या ॲडजस्टमेंट बघणार आहोत. चला तर मग या ठिकाणी बघा, हा ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, नंतर ड्रॉइंग, हे ड्रॉइंग डेबिटला आलेलं आहे परंतु आपण हे कॅपिटलमधून लेस करतो. ड्रॉइंग कॅपिटलमधनं लेस करायचं. फर्निचर आपली असेट आहे, फर्निचर असेट साईडला घ्यायचं. लक्षात घ्या, प्रीपेड इन्शुरन्स, प्रीपेड म्हणजे आगाऊ दिलं आणि इन्शुरन्स म्हणजे विमा. प्रीपेड इन्शुरन्ससुद्धा असेट साईडला, कारण आपलं अकाउंट सांगतं की त्याच वर्षीचे खर्च दाखवा. आगाऊ खर्च दाखवू नका आणि ते रेकॉर्ड करू नका. नंतर डेटर आहे, डेटरसुद्धा असेट साईडलाच लिहायचं आहे. सन्ड्री डेटर. परचेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आपण परचेस लिहितो. नंतर प्लांट अँड मशिनरी, प्लांट अँड मशिनरी इट इज अन असेट. प्लांट अँड मशिनरी आपली असेट आहे. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंटसुद्धा आपली असेटच आहे, असेटला लिहायचं आउटर कॉलमला. नंतर नुसतं इन्शुरन्स आहे, इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. नंतर ऑडिट फी, हिशोब तपासणी फी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. नंतर कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, म्हणजे डेबिटचं डेबिटला येतं किंवा असेटला येतं. लक्षात घ्या. नंतर बिल्डिंग, बिल्डिंग आपली असेट आहे, बिल्डिंग असेटला लिहायचं. नंतर पुढं दिलं आहे रेंट, रेंट म्हणजे भाडं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. पुढं दिलं आहे कॅरेज आउटवर्ड. आता कॅरेज इनवर्ड आपण ट्रेडिंगला लिहिलं तर कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. कॅरेज इनवर्ड म्हणजे कच्चा माल वाहून नेण्यासाठी झालेला खर्च आणि कॅरेज आउटवर्ड म्हणजे पक्का माल वाहून नेण्यासाठी झालेला खर्च. म्हणून कॅरेज इनवर्ड ट्रेडिंगला आणि कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. डिस्काउंट, डिस्काउंट म्हणजे सूट आपण दिली
या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला डिस्काउंट लिहायचं. तर या पद्धतीने डेबिट साईडचे पॉईंट आपण बघितले, एक तर डेबिटला येतात किंवा असेटला येतात. मग आता आपण क्रेडिटचे बघू. क्रेडिटचे पॉईंट, ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटचे पॉईंट एक तर क्रेडिटला येतात किंवा लॅबिलिटी साईडला येतात. लक्षात घ्या. आता क्रेडिटचे बघा, क्रेडिटर लॅबिलिटी साईडला, क्रेडिटर लॅबिलिटीला येणार आहे. सॉरी, कॅपिटल लॅबिलिटीला, क्रेडिटरसुद्धा लॅबिलिटी साईडलाच. सेल्स ट्रेडिंगच्या क्रेडिटला, डिस्काउंट रिसिव्ड प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला, आणि कमिशन रिसिव्ड ते पण प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. म्हणजे या पद्धतीने क्रेडिटचे पॉईंट एक 4-5च आहेत, एकदम सोपे आहेत. लक्षात घ्या. परत ऐका, कॅपिटल लॅबिलिटी साईडला, क्रेडिटर लॅबिलिटी साईडला, सेल्स ट्रेडिंगच्या क्रेडिटला, डिस्काउंट रिसिव्ड प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला, कमिशन रिसिव्ड प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला. डिस्काउंट आणि कमिशन आपल्याला मिळालं, आपलं उत्पन्न आहे, म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला लिहायचं आहे. आणि मग तुमचं ट्रायल बॅलन्सची टोटल 5,79,250, 5,79,250 अशा प्रकारे ट्रायल बॅलन्स तुमचा टॅली करून दिलेला असतो प्रश्नातला. ट्रायल बॅलन्समधल्या प्रत्येक पॉईंटचा या ठिकाणी सिंगलच इफेक्ट होतो. लक्षात घ्या, एकच इफेक्ट होतो. आता या ठिकाणी ॲडजस्टमेंट, त्या पण आपण समजून घेऊ व्यवस्थित, आणि मग पोस्टिंग बघू. प्रत्येक ॲडजस्टमेंटचे किती इफेक्ट होत असतात? 2 होत असतात. लक्षात घ्या, हा महत्त्वाचा बदल आहे. ट्रायल बॅलन्समधल्या प्रत्येक पॉईंटचा सिंगल इफेक्ट आणि ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होत असतात. लक्षात घ्या. तर पहिली ॲडजस्टमेंट नेहमीप्रमाणे तुम्हाला दिलेली, लक्षात घ्या, 2 इफेक्ट असतात. पहिली ॲडजस्टमेंट तुमची जी काय दिलेली आहे ती लक्षात घ्या. क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड कॉस्ट प्राईस ₹46,000, 46,000 रुपये कॉस्ट प्राईस दिलेली आहे. अँड मार्केट प्राईस ₹40,000, मार्केट प्राईस 40,000 रुपये दिलेली आहे. कॉस्ट प्राईस आणि मार्केट प्राईस विच एव्हर इज लोअर अमाऊंट टेकन फ्रॉम यू, जी कमी असेल ती किंमत घ्यायची आहे. लक्षात घ्या. म्हणजे आपण क्लोजिंग स्टॉकची किंमत जी कमी आहे ती घ्यायची. कमी म्हणजे कोणती? या ठिकाणी आपण कॉस्ट प्राईस घेणार नाही, मार्केट प्राईस आपण घेणार आहोत. लक्षात घ्या. म्हणजे मार्केट प्राईस आपण 40,000 रुपये घेणार आहोत, कॉस्ट प्राईस विचारात घेणार नाही. मग आता त्याचे इफेक्ट ऐका, 2 इफेक्ट कसे होतात ते. पहिला इफेक्ट आहे ट्रेडिंगच्या क्रेडिटला, आणि दुसरा इफेक्ट असेट साईडला. लक्षात घ्या. फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला, सेकंड इफेक्ट असेट साईडला. तुम्हाला स्पेसिमेन फॉर्ममध्ये ॲडजस्टमेंट पण दिलेले आहेत, म्हणून ट्रेडिंगच्या क्रेडिटला पहिला इफेक्ट, सेकंड इफेक्ट असेट साईडला. आता त्यानंतर बघा, लक्षात घ्या, पहिली ॲडजस्टमेंट झाली क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंगच्या क्रेडिटला, असेटला. सेकंड ॲडजस्टमेंट आहे तुमची डेप्रिसिएट बिल्डिंग ॲट 5%. बिल्डिंगवर 5% डेप्रिसिएशन आहे. आता बिल्डिंग आपण कुठं लिहिणार आहे? पहिल्यांदा असेटला. लक्षात घ्या, बिल्डिंग कुठं लिहायची? असेट साईडला बिल्डिंग लिहायची. त्यातनं डेप्रिसिएशन जी झाली, घसारा झाला, लेस करा. बिल्डिंगमधनं डेप्रिसिएशन लेस करा. आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. म्हणजे बिल्डिंगमधनं डेप्रिसिएशन लेस आणि सेकंड इफेक्ट P&Lच्या डेबिटला. डेप्रिसिएशन लेस करून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. हे 2 इफेक्ट आपण त्याचे अभ्यासले. असेटमधनं लेस आणि सेकंड P&Lच्या डेबिटला. आता सेम तशीच तिसरी ॲडजस्टमेंट आहे बघा, लक्ष द्या. राईट ऑफ बॅड डेट. बॅड डेट म्हणजे पैसे बुडाले, ₹2,000 ऑन डेटर्स.
आपले जे येणेकरी येणार होते, पैसे देणार होते, त्यातले 2,000 रुपये बुडले. मग आता डेटर कुठं लिहिणार आहे आपण बघा, असेटलाच लिहिणार आहे. डेटरमधनं बॅड डेट लेस करायचं आणि मग त्याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. म्हणजे डेटरमधनं बॅड डेट लेस अँड सेकंड इफेक्ट पी अँड एलच्या डेबिटला. म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या ॲडजस्टमेंटचे सेम इफेक्ट आहेत. असेटमधून लेस प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. तर या पद्धतीने आपण ॲडजस्टमेंट बघितल्या. आता कोणते अकाउंट तयार करायचे ते देतात. प्रिपेअर हे महत्त्वाचे. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. म्हणजे 2 अकाउंट आणि एक बॅलन्स शीट आहे, लक्षात घ्या. ते खाली आपण तयार करून घ्यायचे. बघा आता नीट व्यवस्थित लक्ष द्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ट्रेडिंग अकाउंट आपण तयार केलेलं आहे. पर्टिक्युलर डेबिट साईड आहे, क्रेडिट इकडे घ्यायचं आहे, लक्षात घ्या. डेबिट साईड, क्रेडिट साईड, पर्टिक्युलर्स इनर कॉलम रुपीजचा, आउटर कॉलम रुपीजचा. म्हणजे पर्टिक्युलर रुपीज आणि पर्टिक्युलर रुपीज, इनर आउटर कॉलम. जर ॲडजस्टमेंट असेल तर आतल्या कॉलमला, आणि ॲडजस्टमेंट नसेल तर डायरेक्ट बाहेर आउटर कॉलमला एंट्रीज करायची, लक्षात घ्या. बघा आता एक एक व्यवस्थित आपण पॉईंट बघणार आहोत आणि मग त्याचं पोस्टिंग करणार आहोत. बघा सुरुवातीला या ठिकाणी लक्ष द्या. ओपनिंग स्टॉक 45,200 हा आपण ट्रेडिंगच्या डेबिटला, लक्ष द्या फक्त व्यवस्थित. बघा ट्रेडिंगच्या डेबिटला टू ओपनिंग स्टॉक 45,200 डायरेक्ट आउटर कॉलमला लिहायचं आहे, लक्षात घ्या. त्यानंतर पुढं बघा काय दिलेलं आहे. ड्रॉईंग 20,000 आहे. ड्रॉईंग हे कॅपिटलमधनं लेस करायचं आहे लॅबिलिटीला. बघा लॅबिलिटीला बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला कॅपिटलमधनं लेस लिहिलं आहे का ड्रॉईंग. बघा 20,000 खाली ड्रॉईंग लेस करायचं आहे. बॅलन्स शीटला टू आणि बाय लिहित नाहीत. बॅलन्स शीट इट इज अँड स्टेटमेंट नॉट अकाउंट, त्यामुळे डायरेक्ट लिहायचं लेस ड्रॉईंग 20,000. पुढं बघा आता पुढं काय दिलेलं आहे. फर्निचर 60,000, प्रीपेड इन्शुरन्स 1,770, डेटर 70,000. हे तिन्ही पॉईंट फर्निचर, प्रीपेड इन्शुरन्स, डेटर असेटला दिसतील तुम्हाला. बघा असेटला बघा, लक्ष द्या नीट व्यवस्थित. बघा फर्निचर 60,000 असेट साईडला, प्रीपेड इन्शुरन्स 1,770 आणि डेटर आतमध्ये ह्या 70,000. त्यातनं बॅड डेट लेस आहे, तिसरे ॲडजस्टमेंट. मग बघा डेटरमधनं बॅड डेट आपण लेस केलं आहे, ते नंतर सांगणार आहे. डेटर 70,000 इनरला घ्या, ॲडजस्टमेंट आहे म्हणून, आणि त्यातनं 2,000 वजा करून बाहेर 68 आलेले आहेत. म्हणजे फर्निचर, प्रीपेड इन्शुरन्स, डेटर आपण बघितलं. त्यानंतर पुढं आता परचेस आहे 57,000. परचेस आपण या ठिकाणी ट्रेडिंगच्या डेबिटला लिहिणार आहोत. परचेस 57,000. बघा लक्ष द्या नीट. टू परचेस आउटरला 57,000, सिंगल इफेक्ट ट्रायल बॅलन्समधल्या पॉईंटचा. त्यानंतर पुढं बघा या ठिकाणी मशिनरी 50,000, इन्व्हेस्टमेंट 68,000. हे दोन्ही असेटला घ्यायचं. बघा मशिनरी आणि फर्निचर, मशिनरी इन्व्हेस्टमेंट. मशिनरी बघा असेटला, मशिनरी 50,000, इन्व्हेस्टमेंट 68,000 दिसते का. असेटला सिंगल इफेक्ट डायरेक्ट बाहेर मशिनरी आणि इन्व्हेस्टमेंट 50 आणि 68,000. त्यानंतर पुढं इन्शुरन्स 26,000, ऑडिट फी 21,000. हे इन्शुरन्स आणि ऑडिट फी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. बघा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू इन्शुरन्स 26,000, टू ऑडिट फी 21,000. म्हणजे इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आपण घेतलेलं आहे, लक्षात घ्या. टू इन्शुरन्स प्रॉफिट लॉसच्या डेबिटला आणि टू ऑडिट फी पी अँड एलच्या डेबिटला. त्यानंतर पुढं बघा या ठिकाणी कॅरेज इनवर्ड ट्रेडिंगच्या डेबिटला 1,800 रुपये, 1,800 कॅरेज इनवर्ड. बघा लगेचच लक्षात येईल तुमच्या. ट्रेडिंगच्या डेबिट साईडला टू कॅरेज इनवर्ड 1,800 रुपये डायरेक्ट बाहेर लिहायचं आउटरला. त्यानंतर पुढं
बिल्डिंग 1,40,000 ही आपली असेट आहे बिल्डिंग, आणि याच्यावर दुसरी ॲडजस्टमेंट होती डेप्रिसिएशनची, लक्षात घ्या. बिल्डिंग असेटला घ्यायची, लक्षात घ्या. इनर कॉलमला असेट साईडला बिल्डिंग 1,40,000, त्यावर डेप्रिसिएशन 5% लेस केलेलं आहे. मग बाहेर 1,33,000 आलेले. 1,010,14,000च्या निम्मे 7,000. मग ते बिल्डिंगमधनं डेप्रिसिएशन लेस केलं, 1,33,000 आउटरला आले. त्यानंतर पुढं या ठिकाणी रेंट 7,120, कॅरेज आउटवर्ड 8,360, डिस्काउंट 3,000. हे तिन्ही पॉईंट रेंट, कॅरेज आउटवर्ड आणि डिस्काउंट प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला लिहायचं आहे. बघा, P&Lच्या डेबिटला आपल्याला दिसेल, व्यवस्थित लक्ष द्या. P&Lच्या डेबिटला टू रेंट 7,120, टू कॅरेज आउटवर्ड 8,360 आणि टू डिस्काउंट 3,000. म्हणजे हे डायरेक्ट आउटरला लिहायचं, त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही म्हणून डायरेक्ट बाहेर लिहायचं. आता डेबिटचे पॉईंट झाले, एक तर डेबिटला येतात. आता क्रेडिटचे पॉईंट बघा. क्रेडिटला काय आलेलं आहे? कॅपिटल 3,00,000, क्रेडिटर 1,29,250. कॅपिटल 3, क्रेडिटर 1,29,250. हे दोन्ही लॅबिलिटी साईडला, लक्षात घ्या. हे दोन्ही लॅबिलिटी साईडला, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला बघा, कॅपिटल 3,00,000 आणि क्रेडिटर 1,29,260. कॅपिटल आतमध्ये लिहायचं, कारण ड्रॉइंग नेट प्रॉफिट आपल्याला मिळणार आहे म्हणून. या ठिकाणी कॅपिटल आतमध्ये लिहा, क्रेडिटर बाहेर लिहा, 1,29,250. त्यानंतर पुढं या ठिकाणी सेल्स 1,20,000 सेल, हे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपल्याला लिहायचं आहे. सेल 1,20,000. बघा, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय सेल्स 1,20,000. ते 3 शून्य खाली आले, पण डायरेक्ट लिहा तुम्ही, लक्षात घ्या. 1,20,000 अमाऊंट आहे ती. बाय सेल्स बाहेर लिहा, कारण सेल्स रिटर्न काय आज नाही, तर बाहेर लिहायचं. त्यानंतर पुढं बघा, डिस्काउंट 23,000, डिस्काउंट रिसिवड 23,000, कमिशन रिसिवड 7,000. हे डिस्काउंट आणि कमिशन प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला घ्या. बघा, प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला बाय डिस्काउंट रिसिवड 23,000, बाय कमिशन रिसिवड 7,000. डायरेक्ट आउटर कॉलमला घ्या. प्रॉफिट लॉसच्या क्रेडिट साईडला, इथं क्रेडिट साईड P&Lच्या क्रेडिटला बाय डिस्काउंट रिसिवड 23,000, बाय कमिशन रिसिवड 7,000 रुपये, आउटर कॉलमला लिहायचं. तर अशा पद्धतीने आपण ट्रायल बॅलन्स पूर्णपणे पाठवलेला आहे. डेबिट साईड आणि क्रेडिट बॅलन्स, डेबिट बॅलन्सेस क्रेडिट बॅलन्सेस ट्रान्सफर केलेले आहेत. संजय ट्रेडर. आता खाली ॲडजस्टमेंट आपण व्यवस्थित बघू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. परत एकदा बघा, क्लोजिंग स्टॉक 40,000 रुपये किंमत घ्यायची, 46 घेऊ नका. कॉस्ट प्राईस नाही, जी कमी असेल ती घ्यायची. क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि असेटला. बघा, ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक घेतलं आहे का 40,000 रुपये ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला, आणि मग असेट साईडला पण बघा, डायरेक्ट क्लोजिंग स्टॉक 40,000. इथं खाली लास्टला पॉईंट आहे बघा, क्लोजिंग स्टॉक असेटला, दिसतोय का? क्लोजिंग स्टॉक असेटला 40,000 आउटर कॉलमला शेवटचा पॉईंट आहे बघा. असेट साईडला क्लोजिंग स्टॉक, इथं बाय क्लोजिंग स्टॉक 40,000 रुपये बाहेर आहे, आउटरला लक्ष द्या. तिथं खाली झाले 2 इफेक्ट झाले क्लोजिंग स्टॉकचे. ट्रेडिंगच्या क्रेडिटला असेटला 40,000. आता डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग आहे 5%. बिल्डिंगमधनं लेस आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. बघा, बिल्डिंग असेट साईडला बिल्डिंग 1,40,000 आतमध्ये लिहायचं, कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. आता त्यावरती 5% लेस डेप्रिसिएशन, झीज झालेली 5%. कोणत्याही संख्येचा शेवटचा शून्य धाका, 10%ला 14,000, तर 5%ला त्याच्या निम्मे करा, ते 7,000 येतील. म्हणजे 1,40,000 मधनं 7 गेले, बाहेर आलं 1,33,000. आणि हेच 7,000 रुपये हे P&Lच्या डेबिटला.
टू डेप्रिसिएशन पी अँड एलच्या डेबिटला बघा, टू डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग 7,000 रुपये डायरेक्ट आउटरला, म्हणजे बिल्डिंगमधनं लेस. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आता सेम तसंच बॅड डेप्टचं आहे. बॅड डेट म्हणजे तिसरे ॲडजस्टमेंट बघा, राईट ऑफ बॅड डेप्ट ₹2,000 ऑन डेटर, डेटरमधनं लेस प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. बघा डेटर असेट साईडला घेतलेलं आहे, तिथं डेटर आतमध्ये 70,000 लेस बॅड डेप्ट 2,000, 70मधनं 2 गेले बाहेर, 68,000 रुपये आलं. आणि मग हे 2,000 रुपये आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार आहोत. बघा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू बॅड डेप्ट, या ठिकाणी टू बॅड डेप्ट 2,000 बाहेर डायरेक्ट पैसे बुडले, 2,000 लेस करून डेबिटला, म्हणजे डेप्रिसिएशन आणि बॅड डेप्ट लेस करून पी अँड एलच्या डेबिटला येतं. तर या प्रकारे आपण सर्व ॲडजस्टमेंट तिन्ही सॉल्व केलेले आहेत, त्याचे 2-2 इफेक्ट केले. आता खऱ्या अर्थानं हे टॅली करायचं कसं, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष द्या जरा व्यवस्थित. ट्रेडिंग अकाउंट, पहिलं आपलं ट्रेडिंग अकाउंट आहे. ट्रेडिंग अकाउंटची पहिल्यांदा क्रेडिटची टोटल जास्त आहे, 1,20,000 अधिक 40, 1,60,000 आली. क्रेडिटची टोटल बघा 1,60,000 आली, 3 शून्य खाली आले, चुकून ते वरतीच आहेत लक्षात घ्या. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटची टोटल आली आपली किती, 1,60,000, तीच घेतली आपण डेबिटला 1,60,000. आता या 1,60 मधून लक्ष द्या, या 1,60 मधून वरच्या सर्व टोटल आपल्याला, म्हणजे ओपनिंग स्टॉक 2,200, 57,000 आणि 1,800, 1,60,000 मधून हे वजा करायचं, म्हणजे हे जी टोटल किती येते बघू लक्षात घ्या. आपण ते लिहूनच घेऊ, मी तुमच्या लक्षात येईल, दाखवतो तुम्हाला. क्रेडिटची टोटल आली आपली 1,60,000, मुद्दाम कॅल्क्युलेशन करून दाखवतो मी, तुमच्या लक्षात येईल. आता डेबिटची बघा 45,200 अधिक 1,800, 46, 47 आणि 57,000. बघा साधारण ही 47, ही 57 आणि 7, 64 अधिक 40, 1,04,000, म्हणजे 1,04,000 वजा करा. 1,60 मधनं 1,04,000 गेले, फरक आला तुमचा 56,000, म्हणजे 1,60 मधनं 1,04,000 वजा केले, फरक आला 56,000. त्याला नाव द्यायचं टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन 56,000. म्हणजे मी काय केलं लक्षात घ्या, क्रेडिट बॅलन्समधून डेबिट बॅलन्स वजा केला, आला फरक 56,000. त्याला नाव द्यायचे टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. बघा 56,000, हा ट्रेडिंग अकाउंटला आपल्याला ग्रॉस प्रॉफिट मिळतो 56,000. हा 56,000 आपण इथं कॅरीड डाऊन केला आहे ट्रेडिंगला, तो प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला ब्रॉड डाऊन करायचं. ट्रेडिंगच्या डेबिटला कॅरीड डाऊन, पी अँड एलच्या क्रेडिटला ब्रॉड डाऊन. बघा आता इथंच सेम लगे लक्षात येईल. ट्रेडिंगच्या डेबिटला टू कॅरी डाऊन केला तर 56, तोच प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन 56,000. आणि मग आता प्रॉफिट अँड लॉसचे पहिलं झालं ट्रेडिंग, आता प्रॉफिट अँड लॉस कसं क्लोज केलं लक्ष द्या जरा, नीट व्यवस्थित समजून घ्या, म्हणजे लगेच समजेल तुम्हाला. आता प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटची टोटल जास्त आहे, 56 अधिक 23 अधिक 7,000, म्हणजे 23 अधिक 7 30, 30 आणि 56 86,000. क्रेडिटची आली 86, 30 डेबिटला टाकले आपण 86,000, म्हणजे लक्षात घ्या किती आली 86,000. क्रेडिट साईडची आली आपली 86,000, क्रेडिट मोठी. आता ते 86 मधनं वरचं सगळं वजा करा, म्हणजे वरचं बघू आपण 26 अधिक 7, 26 आणि 7 33, 33 आणि 2 35, 35 आणि 21, 35 आणि 1 36, 36 आणि 20 46, 56, 56 अधिक 3, 56 अधिक 3 59, 59 अधिक 8, 59 अधिक 8,000, 60 ते 7 67, 67 अधिक 7,000, 67 आणि 7 या ठिकाणी
74 74 ती 100 आणि 300 74,480 डेबिटची टोटल येते 74,480 मग हे यातनं वजा करा 86,000 74,480 वजा केल्यावर फरक येतोय बघा इथं 0 8 मधनं 10 मधनं 8 गेले 2 म्हणजे 86,000 74,480 करायची ना 86,000 वजा 74,480 फरक येईल तुमचा 0 10तनं 8 गेले 2 हातच्याला 1 10तनं 5 गेले 5 हातच्याला 1 16तनं 5 गेले 1 बरं 6तनं 5 गेले 1 हातच्याला 1 7तनं 5 गेले 1 आणि हातच्या नका देऊ आणि 8 मधनं 7 गेले 1 11,520 11,520 मधनं म्हणजे 86,000तून 74,480 वजा केले फरक आला 11,520 त्याला नाव द्यायचं आहे टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल हा नेट प्रॉफिट आपण कॅपिटलमध्ये ॲड करणार आहोत 11,520 म्हणजे ट्रेडिंगला आपल्याला ग्रॉस प्रॉफिट मिळाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला नेट प्रॉफिट मिळाला हा नेट प्रॉफिट आपण 11,520 कॅपिटलमध्ये ॲड करणार आहोत बघा कॅपिटलमध्ये या ठिकाणी तुम्हाला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल 3 लाख आहे हा बघा ॲड नेट प्रॉफिट आता काढलेला 11,520 वरती दिसतोय तो ॲड करा आणि मग त्यातनं लेस ड्रॉइंग 20,000 वजा करून बाहेर येतंय ह्या दोघांची टोटल 3,11 येते बरं का 3,11,520 आणि त्यातनं हे 20 गेले 2,91,520 3,11,520 मधनं 20 गेले 2,91,520 मग बाहेर येते हे 2,91,520 आणि मग 2,91,520 अधिक 1,29,250 मग टोटल इथे तुमच्या बॅलन्स शीटची बघायला लायबिलिटीची 2,91,520 अधिक 1,29,250 टोटल इथे 4,20,770 लायबिलिटी आली 4,20,770 तेवढीच तुमची असेट पण आली पाहिजे तर तुमचा बॅलन्स शीट टॅली झालं प्रॉब्लेम टॅली झाला बघा असेटची पण तेवढीच ती तुमची 4,20,770 तुम्ही असेटची करा बरं मग तुम्हाला पण तेवढं प्रॅक्टिस झालं पाहिजे असेटची पण टोटल 4,20,770 येते ज्यावेळी तुमचं बॅलन्स शीट टॅली झालं त्यावेळी तुमचा प्रॉब्लेम टॅली झाला तर सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या पहिल्यांदा ट्रायल बॅलन्स लिहा प्रश्न लिहा अगोदर नंतर ॲडजस्टमेंट लिहा आणि मग ट्रेडिंग अकाउंट एक पेज तयार करा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट एक पेज तयार करा बॅलन्स शीट एक पेज तयार करा आणि सर्वांनी हा प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व करा एक 2-3 वेळा झालेले प्रॉब्लेम सॉल्व करा म्हणजे तुम्हाला समजेल फायनल अकाउंटमध्ये हे प्रॅक्टिस केलं जातं आणि मग त्या पद्धतीने आपल्याला हे प्रॉब्लेम टॅली करायचा आहे ठीक आहे सर्वांनी हा प्रॉब्लेम लिहा आणि कुणाला काय शंका आले तर विचारा ठीक आहे थँक्यू धन्यवाद